राष्ट्रसेवेतून वनसेवेपर्यंतचा प्रवास करणाऱ्या वीर जवान वनरक्षक गोरख बागुल यांना अखेरचा निरोप. नाशिक येथील उड्डाणपुलावर झालेला दुर्दैवी अपघात. रस्ता ओलांडताना माजी सैनिक तथा वनविभागातील वनरक्षक वीर जवान गोरख देवराम बागुल यांचे वयाच्या 48व्या वर्षी कार अपघाती निधन झालं. या घटनेमुळे बागुल परिवारासह संपूर्ण परिसरावर शोककळा पसरली असून गावकऱ्यांनी हळहळ व्यक्त केली आहे. पाथर्डी फाटा नाशिक येथील रहिवासी असलेले गोरख बागुल यांनी अवघ्या 18व्या वर्षी भारतीय सैन्यदलात भरती होऊन राष्ट्रसेवेची जबाबदारी स्वीकारली होती. अनेक वर्ष देशसेवा केल्यानंतर ते सेवानिवृत्त झाले. मात्र राष्ट्रसेवेची भावना कायम ठेवत त्यांनी पुढे वनविभागात सेवा जॉईन केली. शांत, कर्तव्यदक्ष आणि सेवाभावी स्वभावामुळे ते सर्वांच्या परिचयाचे बनले होते. 17 मे रोजी नाशिक येथील महामार्गावर झालेल्या अपघातात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांच्या निधनाने संपूर्ण परिसर शोकमग्न झाला. सिडको नाशिक येथील स्मशानभूमीत शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी देवळाली कॅम्प येथील सैन्यदलाची तुकडी विशेष उपस्थित होती. जवानांनी शोक सलामी देत पुष्पचक्र अर्पण करून आपल्या सहकाऱ्याला अखेरचा मानवंदनेचा निरोप दिला. वीर जवान अमर रहे, गोरख बागुल अमर रहे अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. उपस्थित नागरिकांचे डोळे पाणावले होते आणि वातावरण अत्यंत भावनिक झाले होते. त्यांचे चिरंजीव यश याने वडिलांच्या चितेला अग्नी दिला. त्यांच्या पश्चात आई वडील, पत्नी, एक भाऊ, 4 बहिणी तसेच मोठा परिवार आहे. वीर जवान गोरख बागुल यांच्या अंत्यविधीसाठी पंचक्रोशीतील विविध क्षेत्रातील नागरिक, माजी सैनिक, सामाजिक कार्यकर्ते आणि नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते. राष्ट्रसेवा आणि समाजसेवेचा आदर्श ठेवणाऱ्या या वीर जवानास अखेरचा निरोप देताना अनेकांचे कंठ दाटून आले होते. स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक.